या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अधिपती घरामध्ये भुवनेश्वरीला शोधत असतो पण त्याला ती काही कुठे दिसत नाही आणि मग आजी त्या ठिकाणी आहेत, त्याला काय झालं हे विचारतात. अधिपती त्यांना भुवनेश्वरीविषयी विचारतो तर आजी आधी असं सांगतात की ती कामानिमित्त बाहेर गेली. तर अधिपती विचारतो पण कुठे गेल्यात आईसाहेब, आणि ते सुद्धा इतक्या सकाळी सकाळी. आणि मग शेवटी आजी त्याला सांगतात की ती आज सुनबाईला भेटायला गेली आहे. आणि हे ऐकून अधिपती घाबरतो. तो विचारतो की आईसाहेब का गेल्या मास्तरीणबाईंना भेटण्यासाठी? अगं कालच तर तू जाऊन आली ना? आणि त्यावर आजी म्हणतात, अरे हो, आणि काल सुनबाईने घरी यायला नकार दिला, शाळेचं कारण पुढे केलं, म्हणून आज भुवी स्वतः तिला भेटायला गेली आहे. आता बघ ती शाळेचा काहीतरी निकाल लावेल आणि सुनबाईला घरी परत घेऊन येईल. पण हे ऐकून अधिपती म्हणतो की अगं आजी असं नाही होत ग, काल तू गेली होती, आज आईसाहेब गेल्यात. जर असं सतत कोणी ना कोणी मास्तरीणबाईंकडे जात राहिलं ना तर त्या चिडतील आणि काहीतरी भलतंच घडून बसेल. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अरे आता असं काही होणार नाही, आणि मुळात हातावर हात ठेवून बसण्या इतपत वेळही आपल्याकडे नाही आहे. जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल, कारण जोपर्यंत सुनबाई घरी येत नाही तोपर्यंत भुवीचं आणि मोठ्या मालकांचं लग्न काही होणार नाही. आणि ते ऐकून अधिपती काळजीत पडतो. आता नेमकं काय होईल याचीच त्याला भीती वाटत असते. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला समजावत असते, तिला म्हणत असते की हे बघा सुनबाई, आत्तापर्यंत जे काही घडलं ना ते सगळं तुम्ही विसरून जा, आपण पुढचा विचार करूयात, तुम्ही घरी चाला. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मला कळतच नाही आहे मॅडम, तुम्ही अचानक अशा का बदललात? म्हणजे तुम्हाला मला घरी घेऊन जावंसं तरी का वाटतंय? तुमचीच इच्छा होती ना की मी त्या घरात नाही राहावं, तुम्हीच मला त्या घरातून बाहेर काढलं. मग आता असं नेमकं काय घडले ज्यामुळे तुम्हाला मला त्या घरात परत घेऊन जायचं आहे? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की असं काही नाही आहे सुनबाई, आम्हाला माहिती आहे ना अधिपतींचं तुमच्यावर किती प्रेम आहे, आणि शेवटी तुम्ही त्या घरच्या एकुलत्या एक सुनबाई आहात, त्या घरच्या लक्ष्मी आहात. तुम्ही असं माहेरी राहणं शोभतं का? किती दिवस तुम्ही असं माहेरी राहणार? आणि मुळात काय होतं, आता बाहेरच्या लोकांना सुद्धा समजलं आहे ना की तुम्ही घर सोडून गेलात, त्यामुळे मग ते आम्हाला विचारतात की काय झालं, सुनबाई घरी परत कधी येणार? खरं तर आम्ही काही त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाही, पण ते काही बरोबर वाटत नाही ना, आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला आता परत घरी घेऊन जायचं ठरवलंय. आणि ते ऐकून अक्षरा हसून विचारते की तुम्ही कधीपासून लोकांच्या बोलण्याचा विचार करायला लागलात? तर भुवनेश्वरी म्हणते की खरं तर आम्ही लोकांच्या बोलण्याचा विचार करत नाही, पण कसं आहे ना, शेवटी आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे, त्यामुळे आपण समाजाचे नियम तर पाळायला हवे ना. आणि हे ऐकून अक्षरा म्हणते की मॅडम, मग या सगळ्याचा विचार ना तुम्ही मला घरातून बाहेर काढायच्या आधी करायला हवा होता. तेव्हा तर मी तुम्हाला घरात नको होते. माझ्यामध्ये आणि अधिपतींमध्ये कोणताही प्रॉब्लेम नसताना तुम्ही आमच्यात गैरसमज निर्माण केले आणि मला घरातून बाहेर काढलं. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा सुनबाई, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, आता जे घडलं ना ते तुम्ही विसरून जा. पण अक्षरा काही ऐकायला तयारच नसते. ती पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीला हेच विचारत असते की तुम्हाला मला नेमकं घरी कशासाठी घेऊन जायचं आहे? आणि त्यावेळी मग भुवनेश्वरी तिच्यासमोर कबूल करते की जर तुम्ही घरी आला नाहीत तर मग मोठे मालक आमच्याशी लग्न करणार नाही, आमच्या लग्नाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला घरी यावंच लागेल. आणि हे ऐकून अक्षरा हसत म्हणते की बघा, आत्ता मला कारण समजलं, म्हणजे तुम्हाला बाबांसोबत लग्न करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मला घरी घेऊन जायचं आहे. मला माहीत होतं ना तुमचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्ही काहीच करणार नाही. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हो सुनबाई, आता कळलं ना तुम्हाला, कारण तुम्ही आल्याशिवाय मोठे मालक काही आमच्याशी लग्न करणार नाही. पण अक्षरा म्हणते की मुळात मला हे लग्न मान्यच नाही, तर मग मी त्या लग्नासाठी घरात कशासाठी येऊ? मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की तुमचं आणि बाबांचं लग्न मला मान्य नाही आहे, आणि मुळात या आधीसुद्धा तुम्ही बाबांसोबत लग्न करण्यासाठी खूप खोटेपणा केला आहे. चारुलता आईंचं रूप घेऊन तुम्ही घरी आला आणि मलाही वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि हे ऐकून भुवनेश्वरी रागातच अक्षराकडे पाहू लागते. दुसरीकडे अधिपती आणि आजी बोलत असतात. अधिपतीचं एकच म्हणणं असतं की आज आईसाहेबांनी मास्तरीणबाईंना भेटायला जायला नको होतं, त्यांनी खूप मोठी चूक केली.
आता जर त्या दोघींमध्ये नवीन कोणता वाद उभा राहिला तर मग सगळंच पाण्यात जाईल आणि हे ऐकून आजीसुद्धा मग काळजीत पडतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला शांतपणे बसायला सांगते आणि तिला म्हणू लागते की हे बघा, तुम्हीसुद्धा एक बाई आहात ना, मग तुम्ही माझंही मन समजून घ्या. आमचंही मोठ्या मालकांवर प्रेम आहे, आम्हालाही त्यांच्याशी लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, मग यात काय चुकीचं आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम, तुम्ही जो मार्ग निवडला होता ना तो चुकीचा होता. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हो, मान्य आहे आम्हाला, आम्ही चुकीच्या पद्धतीने मोठ्या मालकांसोबत लग्न करायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आम्ही तुमची हात जोडून माफीही मागतो. आणि ती अक्षरासमोर हातही जोडते. तर अक्षरा म्हणत असते की मॅडम, मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, मी तुम्हाला काय माफ करणार आणि मुळात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींसाठी मी माफ करू. तुम्ही आजपर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत ना त्यांसाठी मी तुम्हाला माफ नाही करू शकत. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा मास्तरीनबाई, आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तर सांगतोय की आता जे झालं गेलं ते विसरून जा, तो आमचा भूतकाळ होता. आता आम्हाला आमचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ चांगला घडवायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करते की चला सुनबाई, घरी परत चला. पण अक्षरा ऐकतच नाही. ती म्हणत असते, असं कसं बोलू शकता तुम्ही मॅडम? जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी मी त्या घरी परत आले होते तेव्हा तुम्ही मला घरातून हाकलून दिलं, तुम्ही माझ्यावर आणि माझ्या बाबांवर हल्ला केला आणि ते ना मी कधीच विसरू शकत नाही. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरीला मग तो सगळा प्रसंग आठवतो. तर अक्षरा म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडम, आता ना मला खरंच त्या घरात येण्याची इच्छा राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे मग भुवनेश्वरीसुद्धा चिडत्याने म्हणते की सुनबाई, मागाचपासून आम्ही ऐकून घेतोय, म्हणून तुम्ही आता वाटेल ते बोलू नका. एकदा झालं, दोनदा झालं, प्रत्येक वेळा आम्ही तुम्हाला तेच नाही समजावणार. सांगितलं ना आम्ही तुम्हाला की तुम्हाला त्या घरी परत यावंच लागेल, कारण आता आम्हाला तुमची गरज आहे आणि आम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही त्या घरी परत यावं. आणि ते ऐकून अक्षरा हसतच म्हणते की असं नाही होत भुवनेश्वरी मॅडम. आणि त्यामुळे भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना. तर अक्षरा म्हणते की मी का मुद्दाम करू मॅडम? माझ्यामध्ये आणि अधिपतींमध्ये कधीच कोणता प्रॉब्लेम नव्हता, पण मुद्दाम तुम्ही आमच्यात गैरसमज निर्माण केले, मला घरातून बाहेर काढलं आणि मग त्यानंतर माझ्या जवळच्या ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तुम्ही माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आधी तुम्ही माझ्या नोकरीवर उठलात आणि मग त्यानंतर आता तर शाळा बंद करायचाच निर्णय घेतला. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये आलेला असतो तर ओंकारही त्या ठिकाणी येतो. तो अधिसोबत एका कामाबद्दल बोलत असतो, पण अधिपतीचं लक्षच नसतं. त्यामुळे ओंकार त्याला काय झालं आहे हे विचारतो आणि मग अधिपती सांगतो की आज आईसाहेब मास्तरीनबाईंना भेटण्यासाठी गेल्यात, आता नेमकं काय होईल ना याचीच भीती वाटते. दुसरीकडे भुवनेश्वरी अजूनही अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अक्षरा आत्तापर्यंत तिच्यासोबत जे काही घडलेलं असतं तेच पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीला सांगत त्याचा जाब विचारत असते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हे बघा, तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घरी आलात तेव्हा तुमच्या वडिलांसोबत जे काही घडलं ते काय आम्ही दुर्गीला करायला नव्हतं सांगितलं. ती कशी आहे डोक्याने माहिती आहे ना तुम्हाला, तिने तिच्या मनाने केलं, पण त्यावेळी आम्हीच तिला थांबवलं, हे आठवत आहे ना? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो मॅडम, मला चांगलंच आठवतंय, पण एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये तुमच्यासमोर माझ्या बाबांवर हल्ला झाला हे मी कधीच विसरू शकत नाही आणि त्याच घरातून फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मला बाहेर पडावं लागलं हे सुद्धा मी कधीच विसरणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी मग शेवटी वैतागून म्हणते की हे बघा, आता मी तुम्हाला ना शेवटचं विचारते की काय हवंय तुम्हाला? तुम्हाला जे हवं असेल ना ते मी सगळं देईल, फक्त आता तुम्ही घरी चला. तुमच्या नावावर हवं तर मी सगळी प्रॉपर्टी करेल, सगळा बिझनेस करेल, तुम्हाला सोनं नाणं देईल, पण आता फक्त तुम्ही घरी चला, आमच्यासाठी नाही तर हवं तर अधिपतींसाठी. आणि भुवनेश्वरीच्या अशा या बोलण्यामुळे अक्षरा अजूनच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.